रीलमधलं आणि रिअल लाईफमधलं पोलीस डिपार्टमेंट फार वेगळं असतं. पोलिसांना कायद्याच्या चाकुरीत राहूनच काम करावं लागतं. पोलीस डिपार्टमेंटमध्ये रजा आणि सुट्टी मिळणं हे फार अवघड असतं, कारण तेवढी इमर्जन्सी निर्माण झालेली असते. आणि त्या इमर्जन्सीच्या काळामध्ये वरिष्ठ अधिकारी असो किंवा कॉन्स्टेबल असो किंवा PSI असो, यांना सहसा रजा लवकर भेटल्या जात नाहीत. कायदा व सुव्यवस्था राखणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पोलिसांच्या समोर असतो. पोलीस खात्याची ही जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा एका सामाजिक बांधिलकी ठेवून पोलिसांनी काम केलं पाहिजे. तिथं उद्देश पोलिसांचा हा ऑनेस्ट प्रामाणिकपणा पाहिजे. ज्यावेळी एखादा माणूस संकटात सापडतो त्यावेळेला तो देवाचा धावा करतो. बरोबर. देव मग नंतर तो पोलिसांचा धावा करतो. पोलीस पोलीस म्हणून ओरडतो, त्यावेळी पोलीस होतो आणि त्याला त्या संकटातून दूर करतो. आम्ही पाहतो पोलिसांवरती हल्ले होतात, चालता चालता कोणीतरी पोलिसांवरती गाडी घालतंय. कायदा बनवला गेला आहे, कायदा आहे. पोलिसांना देखील वरून हे असतं की दंडात्मक कारवाई किती झाली, काय केली, हे करावं लागतं. पण पोलिसांनी बोलताना ज्यावेळी पब्लिकांचा ज्यावेळी आपला संपर्क येतो त्यावेळेला आपण थोडंसं संयमानं बोलायला पाहिजे. हे नियम म्हणजे नागरिक पाळत नाहीत, पण शेवटी ब्लेम पोलिसांवरतीच केला जातो. आम्हाला फाईन फाडतात. कायदा मोडणं हे आपल्याकडे अभिमानास्पद मानलं जातं आणि फॉरेन कंट्रीमध्ये अवमानास्पद मानलं जातं. फॅमिलीची पण काहीतरी अपेक्षा असते. मी याच्याशी लग्न केलं, वेळेत यावं, घरी जेवायला यावं, पण हमखास त्याला ज्या दिवशी एखादा ज्या घरी कार्यक्रम असेल, ड्युटी संपून जरी जायचं म्हणलं तर निश्चितपणे त्याला दुसरं काहीतरी काम लागलेलं असतं. बरोबर. एवढं सोपं नाही आहे. पोलिसांचं आणि वकिलांचं का पटत नाही बरं? नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आपल्याला एवढं स्वातंत्र्य मिळालेलं आहे की आपण प्रत्येक गोष्ट, सरकार असेल, विरोधक असतील, विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी पक्ष असतील, यांना आपण प्रश्न विचारत असतो. कारण आपल्याला स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण पोलिसांना देखील जाब विचारू शकतो. आणि आपण पाहतो की बरेच व्हिडिओ येतात की पोलिसांना नागरिक जाब विचारताना दिसतात. पोलिसांचे रेकॉर्डिंग करण्याची परमिशन असते, पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डिंग करण्याची परमिशन असते. आपण रस्त्यावरती कित्येक नागरिक पोलिसांशी उद्धत घालताना आपण पाहत असतो. परंतु या सगळ्या मागची पार्श्वभूमी काय असते? नक्की पोलीस खातं काम कसं करतं, पोलीस काम कसं करतात? कधी कधी आपण पाहतो की पोलीस आरेरावीची भाषा करताना दिसतात, कधी नागरिक पोलिसांवरती आरेरावीची भाषा करताना दिसतात, कधी नागरिक पोलिसांवरती हल्ला करताना आपण पाहत असतो. नक्की पोलीस खातं कसं चालतं? पोलीस खात्यामध्ये जे पोलीस काम करतात ते कसं काम करतात, कुठल्या मानसिकतेत काम करतात? त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले जातात, वेगवेगळे आरोप केले जातात. नक्की हे आरोप का होतात? आणि हे आरोप होत असताना नक्की पोलीस चुकतात की आपण चुकतो, याचा कोणी विचार करतं का? ह्या सगळ्या गोष्टींवरती पोलीस खातं कसं चालतं आणि खरंच पोलीस खातं बाहेरून दिसतं तेवढं चांगलं आहे का, या सगळ्या गोष्टींवरती गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत निवृत्त पोलीस अधिकारी मान्य श्री सागर पाटील सर आहेत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप स्वागत. खरं तर सर, तुम्ही पोलीस खात्यामध्ये मला वाटतं 37 वर्ष काम केलं, बरोबर? आकडा बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. हां, 37 वर्ष काम केलं. 37 वर्षामध्ये म्हणजे जसं एक 90ची जी काही पिढी आहे, ज्यांचा जन्म 90च्या आसपास झाला आहे, त्यांनी स्लीपर चप्पलही पाहिली, फाटक्या पॅन्ट पाहिल्या, ठिगळाच्या पॅन्ट पाहिल्या. आणि आज त्याच पिढीने, म्हणजे त्यावेळेस मोबाईल नव्हते, भ्रमणध्वनी कुठलाच प्रकारचा नव्हता, अगदी बरोबर, तो काळही त्यांनी पाहिलाय. आणि त्याच पिढीने आज मोबाईल हातात घेऊन चांगले शूज घालताना गाडीमध्ये, फ्लाईटमध्ये बसून प्रवास करणारी पण पिढी पाहिजे. तशीच तुम्ही पोलीस खात्यामध्ये 37 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही तोही काळ पाहिलाय की ज्यावेळेस मोबाईल नव्हते. म्हणजे जे काय आत्ता एखादा आरोपी ट्रेस करायचा असेल तर त्याचा CDR, HDR, लोकेशन वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात. परंतु तुम्ही ज्यावेळी पोलीस खात्यामध्ये आलात त्यावेळेस या सगळ्या गोष्टी नव्हत्या. म्हणजे एक लॉजिक लावूनही तुम्ही काम केलंय आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून देखील तुम्ही काम केलेलं आहे. अशा दोन्ही फेजमधून तुम्ही आलेला आहात. त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याकडून पोलीस खात्यातली भरपूर माहिती जाणून घ्यायची. तत्पूर्वी तो एक काळ होता की ज्यावेळेस नोकरीसाठी लोक वनवन फिरायचे आणि तुम्ही पोलीस खात्याकडे आलात. का ठरलं तुमचं पोलीस खात्यात यायचं? ॲक्च्युली मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. बरं. त्यानंतर मला ॲक्च्युली नेव्हीमध्ये भरती व्हायचं होतं. नेव्हीसाठी मी प्रयत्न करत होतो, पण नेव्हीची परीक्षा देऊन देखील लवकर त्याचा रिझल्ट किंवा त्याचं कॉल लेटर मला प्राप्त झालं नाही. बरं.
आणि शेवटी आता डिप्लोमा झालाय मुलगा, मग आई वडिलांचे गरीब कुटुंबातले असल्यामुळे आई वडिलांची एक इच्छा असते की बाबा त्यानं जॉब मिळवावा, कुठं तर त्यांनी नोकरी करावी, अशा आई वडिलांना तगादा असतो. मग त्यातच सांगली जिल्हा येथे पोलीस भरती निघाली आणि मी तिथं प्रयत्न केला. तर पहिल्या प्रयत्नातच मला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून 1987 साली मी तिथं रुजू झालो. खंडाळा पोलीस प्रशिक्षणमध्ये माझं ट्रेनिंग झालं आणि त्यानंतर मग मी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आटपाडी, कवठेमंकाळ, शिराळा, कुरळप, इस्लामपूर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली ग्रामीण, मिरज शहर या ठिकाणी मी नोकरी केली. या 37 वर्षांमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये बरेच अनुभव मला आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोलीस खात्यातला हा जो जॉब आहे की आज आपण नवीन पिढी जे पिक्चर पाहते, उदाहरणार्थ तुमचा सिम्बा असेल, सिंगम असेल, साऊथचे मूवीज की ज्यामध्ये ॲक्शन तो PSI वगैरे किंवा अधिकारी दाखवले जातात. वास्तविक पाहता ते रीलमधलं आणि रिअल लाईफमधलं पोलीस डिपार्टमेंट फार वेगळं असतं. पोलिसांना कायद्याच्या चाकुरीत राहूनच काम करावं लागतं. जे काही प्रोसिजर घालून दिलेले, जे काही कायदे घालून दिले त्या ह्याच्यामध्ये राहूनच ते काम करावं लागतं. असं जे फिल्ममध्ये दाखवलं जातं. आता नवीन जी पिढी आहे की ते फिल्म बघून या पोलीस डिपार्टमेंटमध्ये येण्याकरता MPSC UPSC च्याकडे येण्याचा त्यांचा जास्त ओढा वाढलेला आहे. ठीक आहे, प्रत्येकाचं एक पॅशन असतो, एक हे ठरवलं असतं, पण त्या फिल्ममुळे ते प्रेरित होऊन या खात्याकडे यायला जास्त उत्साही असतात. पण हा जॉब तसा हेक्टिक आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी हा पब्लिक फेजचा जॉब आहे. आता तुम्ही मगाशी जे म्हणला की पोलिसांचा आणि जनतेचा कन्फ्लिक्ट तिथं संघर्ष होत असतो. बरोबर. कारण शेवटी ही पब्लिक फेजची नोकरी आहे. कारण प्रत्येक वेळेला पोलिसांना पब्लिकला फेस करावं लागतं. राईट. आज पोलिसांचा जो जॉब आहे तो काय वेळेला 18 तासापेक्षा सुद्धा जास्त त्यांना वेळ द्यावा लागतो. बरोबर. त्यामध्ये पोलिसांच्या करता VIP मुवमेंट्स असतील त्या बंदोबस्त असतो. गणपती उत्सव आला, शिवजयंती आली, दुर्गामाता आल्या, अशा प्रत्येक ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त ड्युटी करावी लागते. इलेक्शन ड्युटी फार महत्त्वाचा असतो. लोकशाहीचा जो आत्मा आहे, निवडणूक प्रक्रिया ही तर अक्षरशः पोलीस डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी डोळ्यात तेल घालून ती यंत्रणा राबवत असतात. प्रत्येक केअरफुली त्याच्यावर वेगवेगळ्या मिटिंग होतात आणि हे सर्व करून कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे या दृष्टीनं काळजी घेऊन ती प्रक्रिया पार पाडण्याकरता संपूर्ण पोलीस दल सज्ज असतं. इव्हन त्यावेळेला सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या, रजा सुद्धा देखील बंद केल्या जातात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पोलीस डिपार्टमेंटमध्ये रजा आणि सुट्टी मिळणं हे फार अवघड असतं. कारण तेवढी इमर्जन्सी निर्माण झालेली असते आणि त्या इमर्जन्सीच्या काळामध्ये वरिष्ठ अधिकारी असो किंवा कॉन्स्टेबल असो किंवा PSI असो यांना सहसा रजा लवकर भेटल्या जात नाहीत आणि मग त्यांना अखंडपणे असं हे काम करावं लागतं. या पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की टू मेंटेन लॉ ऑर्डर, कायदा व सुव्यवस्था राखणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पोलिसांच्या समोर असतो. त्यानंतर त्यांचं दुसरं काम असतं प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम, प्रिव्हेंट करणं. क्राईम एखादा गुन्हा घडला नाही पाहिजे याकरता त्याला प्रिव्हेंटिव्ह करणं आणि जर समजा गुन्हा घडला तर तिची उकल करणं, तो डिटेक्ट करणं आणि डिटेक्ट करून मग तिसरा पार्ट असतो आपलं इन्व्हेस्टिगेशन. आता ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये दोन गोष्टी अतिशय चांगल्या आहेत की एक इन्व्हेस्टिगेशन आणि एक डिटेक्शन. ज्यावेळी एखादा असा गुन्हा घडतो की त्याच्यामध्ये काही क्ल्यू नसतो, कोणत्याही प्रकारचा क्ल्यू नसतो. एक बॉडी असते, कुठून तर वाहत आलेली असते, पाण्यात असते, त्याला मुंडकं नसतं, काय नसतं. मग अशा वेळेला पोलिसांच्या समोर एक क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह निर्माण होतो की हा कोण आणि हा गुन्हा कुणी केला. त्यावेळेला जे स्किल असतं मग त्यामध्ये आमच्याकडे काही असे हुशार अधिकारी आहेत. यापूर्वी पण पोलीस डिपार्टमेंटला त्यांचं मोठं योगदान आहे. तो इतिहास आपल्या बऱ्याच महाराष्ट्रीयन लोकांना माहीत आहे. कोणी पोलीस डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं योगदान दिलं तपासाच्या बाबतीत असेल किंवा अन्य ज्या वेळेला एखादा मोठा अटॅक झाला, टेररिस्ट अटॅक झाला, त्यावेळेला पोलीस कॉन्स्टेबल असो, कर्मचारी अधिकारी असो, त्यांनी देखील आपलं योगदान तिथं दिलेलं आहे. ही एक अतिशय जमेची बाब आहे की समाजामध्ये
पोलिसांच्या बद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण होते अशा या गोष्टीमुळं, की त्यांनी तिथं सॅक्रिफाईस केलेलं आहे, त्यांचं आयुष्य सॅक्रिफाईस केलं, त्यांचं कुटुंब त्यामध्ये हालापेष्टा त्यांना भोगावं लागलेले आहेत, त्याचं दुःख सहन करावं लागलं. परंतु हे सर्व करत असताना पोलीस खात्याची ही जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा एका सामाजिक बांधिलकी ठेवून पोलिसांनी काम केलं पाहिजे. तिथं उद्देश पोलिसांचा हा ऑनेस्ट प्रामाणिकपणा पाहिजे. आणि हे करत असताना आपल्यापेक्षा एक मॉरल, एक इथिक्स आपण ठेवलं पाहिजे. आणि ह्या इथिक्समधूनच आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि आपण आज जे पोलीस म्हणून झालो, जे काही आपल्याला मिळालं ह्या पोलीस खात्याने दिलं, तर आपण सुद्धा समाजाला त्या पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे. कारण ज्यावेळी एखादा माणूस संकटात सापडतो त्यावेळेला तो देवाचा धावा करतो. बरोबर. देव मग नंतर तो पोलिसांचा धावा करतो, पोलीस पोलीस म्हणून ओरडतो, त्यावेळी पोलीस होतो आणि त्याला त्या संकटातनं दूर करतो. अशा पोलीस खात्यात मी 37 वर्षे नोकरी केली, याचा मला अभिमान वाटतो. आज ज्या वेळेला टेक्नॉलॉजी नव्हती, CDR नव्हते, तुमचे हे लोकेशन, CCTV फुटेज, असा एवढं शास्त्र, हे टेक्नॉलॉजी प्रगत झाली नव्हती. त्यावेळी देखील पोलीस अतिशय चतुराईनं काम करत होतं. बरं, म्हणजे कशा पद्धतीने करायचे, कारण तुम्ही त्याच्यात काम केलेलं आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, गुन्हा घडल्यानंतर म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा. मॅन कॅन लाय बट सर्कमस्टन्सेस नेव्हर. मनुष्य खोटं बोलल परंतु परिस्थिती बोलणार नाही. तर त्या घटनास्थळाचा जर बारकाईनं तपास केला, तिची पडताळणी केली, तिथले बारीक सारीक पुरावे जर आपण हे केले, तर निश्चितपणे त्याचा धागा दोरा धरून त्या आरोपीपर्यंत आपण पोहोचलो जातो. अशीच आमची एक केस होती की एक प्रेत वाहत आलं होतं, त्याला मुंडकं नव्हतं, त्याच्या अंगावर फक्त एक अंडरवेअर होती आणि एक दोरा होता. त्यामध्ये फक्त लॉजिक वापरून तो गुन्हा आम्ही डिटेक्ट केला, आरोपीपर्यंत पोहोचलो. त्याच्यामध्ये जवळजवळ 101 साक्षीदार आम्ही तपासले. जेवढा आरोपींनी पुरावा नष्ट केला तेवढा आम्ही परत पुन्हा आणला आणि त्याच्या विरुद्ध असा सबळ पुरावा, एक कॉन्क्रीट एव्हिडन्स आणि चेन निर्माण करून जवळजवळ आम्ही त्यामध्ये 18 ते 19 पंचनामे केले होते. आणि हे सर्व करून आम्ही सत्र न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध, त्या आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं. बरं. आता दाखल केल्यानंतर प्रत्येक माणसाला हा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, प्रत्येक माणसाला स्वतःचा बचाव करण्याचा. इव्हन त्यानं मर्डर केला असला तर सुद्धा त्याला बचाव करण्याचा अधिकार आहे. जरी तो कोर्टासमोर, न्यायालयासमोर जाऊन मी गिल्टी प्लीड केलं तरी सुद्धा देखील जोपर्यंत त्याच्या विरुद्ध एव्हिडन्स येत नाही तोपर्यंत न्यायालय त्याला शिक्षा देऊ शकत नाही. बरोबर. तर ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग पोलीस डिपार्टमेंटचा आहे. जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतो त्याने ह्या बारीक सारीक ज्या तपासाच्या बाबी आहेत, ज्या आपल्या एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे, त्या सर्व त्यांनी हे केले पाहिजे. जी प्रोसिजर घालून दिले त्या पद्धतीनं त्याचं तपास काम केलं पाहिजे. आणि त्यामध्ये हेतू, इन्व्हेस्टिगेशन इज नथिंग बट द सिक्वेन्स ऑफ द फॅक्ट, की जे काही फॅक्ट दिलेले आहे आणि तिची सुसंगत तिची जोडणी करणं, त्यामध्ये कोणताही दुवा राहता कामा नये, तिची चेन एकमेकांमध्ये गुंतली गेली पाहिजे. कारण आपल्या कायद्याची धाटणी अशी आहे की हजार अपराधी जरी सुटले तरी एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, हा आपल्या कायद्याचा बेस आहे. तर एखाद्या इनोसंट जो असतो, निष्पाप, तो सुद्धा पोलिसांच्याकडून त्यामध्ये भरडला जाऊ नये. योग्य माणसालाच त्यामध्ये गोवलं जावं, त्याच्या विरुद्धचे पुरावे आले गेले पाहिजेत, म्हणून त्याला डिफेन्स करण्याचा अधिकार दिलेला आहे. मग जे डिफेन्स लॉयर असतात ते त्यांची बाजू मांडतात, ते तिथं हे करत असतात. पोलिसांची बाजू मांडतात. कोणत्याही प्रकारचा बियॉन्ड डाऊट, कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण न होता आपण जर ती केस न्यायालयापुढे तिचे सर्व पुरावे सादर केले की निश्चितपणे त्यामध्ये पोलिसांना यश प्राप्त होतं, त्यामध्ये शिक्षा या आरोपींना मिळाली जाते. हा पोलिसांचा एक इन्व्हेस्टिगेशन हा अतिशय एक स्किल आहे, एक चांगला आहे. मग तितपत तुम्ही सर्व आयओनी तयार पाहिजे, तुम्हाला सगळ्या टर्म्स माहिती पाहिजे, तुम्हाला मेडिकलमधल्या टर्म्स माहिती पाहिजे, तुम्हाला ॲनाटॉमी माहिती पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे तपास कसा करायचा, कुठले कायदे आहेत, कुठले नाही, कुठली प्रोसिजर आहे, कोणता एव्हिडन्स कसा घ्यायचा, ह्या सर्व गोष्टींचा त्या आयओला हे पाहिजे. आता आपण ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंगमध्ये दिलं जातं,
परंतु पोलिसांनी देखील वेळोवेळी अपडेट झालं पाहिजे. नवीन आता सुप्रीम कोर्टाचे माननीय सुप्रीम कोर्ट, भारतीय उच्च न्यायालयाचे नवीन त्यामध्ये अमेंडमेंट येत असतात किंवा सायटेशन येत असतात. त्या सायटेशनचा अभ्यास केला पाहिजे. आणि या पद्धतीने हे काम करत असताना पोलिसांना पुन्हा त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जे आरोपी आपण अटक केले जातात त्या आरोपींच्या मानवी हक्काची पायमल्ली होता कामा नये याची सुद्धा दखल पोलिसांना घ्यावी लागते, याची सुद्धा काळजी घ्यावी लागते. बरोबर. आणि हे करत तो तपास पूर्ण करावा लागतो. आणि त्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी असतात. डिफेन्स लॉयरकडनं एक वेगळ्या प्रकारचं एक स्टोरी मांडली जाते, आपल्या स्टोरीलाच एक वेगळी स्टोरी लावली आहे. पण हे करत असताना हा आपल्या सिस्टमचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचा, आरोपीला डिफेन्स करण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये न्यायालयाने, उच्चतम न्यायालय जे आहे त्यांनी यामध्ये सांगितलं, ईच अँड एव्हरी क्रिमिनल प्रोसिडिंग अॅक्युज लॉयर मस्ट बी प्रेझेंट बिफोर द कोर्ट. तो त्यांनी न्यायालयात हजर राहिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे करून मग अशा ज्या वेळेला पोलिसांना ते एखाद्या व्यक्तीला त्यामध्ये शिक्षा तो हे सर्व करून यामध्ये बराच एक प्रकारचा हा संघर्ष आहे. तिचे फिर्यादी आहेत, तिचे साक्षीदार आहेत, ते स्टिकअप राहिले पाहिजेत. बरोबर. कोर्टासमोर ते आणले पाहिजेत. त्याचे 164चे जबाब घेतले जातात, मेडिकल एव्हिडन्स घेतला जातो, फॉरेन्सिक सायन्सचा, ह्या सर्व जो हे आहे तो जो एव्हिडन्स तिथं दिल्यानंतर ह्या गोष्टीचा रिझल्ट मिळाला जातो. साक्षीदार कधी बदलतात का? हां, ज्या वेळेला साक्षीदार जे असतात, ज्यांचं आपण तपासटीपण म्हणतो, याला या महाराष्ट्रात तिकडे तपासटीपण, अन्य ठिकाणी जबाब, त्याच्यावर सही नसते. बरं. फक्त साक्षीदाराची सही नसते. ओके. कोणत्याही फक्त पोलीस पेपर जे आहेत त्यामध्ये वर्दी जबाब म्हणजे FIR आणि पंचनामे, त्यावर पंचांच्या सह्या आणि पोलिसांच्या सह्या असतात. या व्यतिरिक्त कोणत्याही इतर कागदावर जे आपण ओरल एव्हिडन्स म्हणजे तोंडी पुरावा म्हणतो की कुणी काय पाहिलं आणि त्या ह्याच्यावर आपण त्याच्यावर सही नसते. आणि जर मग एखाद्या वेळेस तो साक्षीदार बदलतो, ज्या वेळेला काही त्या इंटरेस्टिंग हे असतात किंवा लोक असतात त्याच्यावर दबाव येतो आणि त्यामुळं साक्षीदार बदलतात. नाही असं नाही, पण ज्याला न्याय पाहिजे त्याला सुद्धा हे करावं लागतं. आणि त्या बाजूनं मग ते पोलीस उभारलेले असतात, त्या फिर्यादीच्या बाजूने तिथंपर्यंत तो प्रवास होतो आणि त्यामध्ये मग तो रिझल्ट येतो. अच्छा. याच्यासोबत तुम्ही आरोपीचा मानवाधिकार हा शब्द एक वापरला होता. पोलिसांना काय मानवाधिकार असतात? कारण आम्ही पाहतो पोलिसांवरती हल्ले होतात, चालता चालता कोणीतरी पोलिसांवरती गाडी घालतंय, कोणीतरी पोलिसांच्या लाथाबुक्क्या मारतंय, कोणतरी चप्पल फेकून मारतंय, असे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावरती भरपूर आहेत. अगदी बरोबर आहे. हा जो भाग आहे जनतेचा आणि पोलिसांचा, हा सुसंवाद राहिला पाहिजे. आज जास्त करून ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम येतो. ट्रॅफिकच्या जे पोलीस काम करतात किंवा अधिकारी काम करतात त्यांना हा जास्त प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. कारण ट्रॅफिक तर अत्यंत प्रचंड आहे. कमी प्रमाणात पोलीस यंत्रणा आहे ट्रॅफिकचे काम करणारे. कंटिन्यू वाहनांचा फ्लो असतो. आता सिग्नल यंत्रणा आलेली आहे. काही लोकांच्याकडे जम्पिंग सिग्नल तोडले जातात, काही मुद्दाम करून हे करतात. आणि हे करत असताना ज्यावेळेला आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे त्यांना ऑनलाईन ते फाईन करतात की बाबा पोलिसांचा आणि त्यांचा वाद होऊ नये. पण आता देखील ती परिस्थिती आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की पोलीस आणि नागरिक दोघांच्या मध्ये सुसंवाद राहिला पाहिजे. आणि आपण स्वतंत्र भारतातले पोलीस आहोत, त्याच मातीतले आहे. नाव आपली त्या मातीत आहे. आपण कुठल्या दुसऱ्या देशातून इथं पोलिसिंग करत नाही. आपण स्वतंत्र भारतातले पोलीस आहेत. तर पोलिसांनी देखील त्यांना समजून घेतलं पाहिजे. खरोखरच तो कायदा मोडतो वारंवार, तर त्याला आपण थोडंसं योग्य पद्धतीने शासन केलं आहे. हेतू आहे की वाहतुकीला शिस्त लागली पाहिजे, हा हेतू त्या मागचा आहे. कायदा बनवला गेला आहे, कायदा आहे. पोलिसांना देखील वरून हे असतं की दंडात्मक कारवाई किती झाली, काय केली, हे करावं लागतं. पण पोलिसांनी बोलताना ज्यावेळी पब्लिकांचा ज्यावेळी आपला संपर्क येतो त्यावेळेला आपण थोडंसं संयमानं बोलायला पाहिजे. प्रत्येक माणसाला किंमत असते. त्यांना सुद्धा बाबा आदरानं थोडंसं बोलून त्यांच्याशी जे सुसंवाद आहे की त्यांच्याशी लूज टॉकिंग न करता त्यांना बाबा मिस्टर तुम्ही ही चूक केलेली आहे त्यामुळे तुम्हाला दंड केला आहे, तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही कोर्टामध्ये त्याला हे करू शकता, तुम्ही ब्रीच केलेला आहे.
एखाद्या वेळी अजाणतेपणे एखाद्याने घडला तर त्यावेळेला देखील ती प्राप्त परिस्थिती बघून सतत विवेक बुद्धीनं त्या अधिकाऱ्यांनी आणि त्या पोलिसांनी तिथं निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. की त्यामुळे मग हे असे प्रकार पोलीस आणि जनतेचा संघर्ष होणार नाही. शेवटी पोलीस यंत्रणा त्याच जनतेतले. बरोबर. आणि हे पोलीस आपल्या करतायत. सर्वच लोक गुन्हेगार नाही, काही प्रमाणात गुन्हेगार आहेत. आणि त्या जे लोक चांगले काम करतात, जे लोक चांगले काम करतात समाजामध्ये बरंच योगदान आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये सोडून काही शास्त्रज्ञ आहेत, इस्रो शास्त्रज्ञ आहेत, वेगवेगळे शोध लावतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, मेडिकलमध्ये करतात. अशी कितीतरी क्षेत्र आहेत की त्यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती आहेत, तज्ज्ञ माणसं आहेत, बिझनेस करणारे लोक आहेत. शेवटी ज्यावेळेला जर शांतता असेल तर तुमचं ते सर्व राष्ट्राची देशाची प्रगती होत असते. शांतता जर असेल तर ही शांतता टिकवण्याचं, इंटरनल शांतता टिकवण्याचं काम हे पोलीस डिपार्टमेंटचं आहे. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, पोलिसांनी देखील आपण काम करत असताना आपण त्याच ह्याच्यातले आहे. आणि जर सर्व जनता ही नाही, सर्वच लोक आपले गुन्हेगार नाहीत, काही प्रमाणात आहेत, त्यांना आपल्याला रोखायचं आहे. तर हे रोखत असताना आपल्याला दिलेला जो कायद्याचा बडगा आहे तो त्यांच्यावर वापरायचा आहे. बरोबर. अन्यथा जो निष्पाप आहे त्यांना आपण त्रास देण्यात मुळीच हे आहे. आणि आमच्याकडे असे काही अधिकारी पोलीस अंमलदार कर्मचारी आहेत, ते देखील काही चांगले आहेत. शेवटी व्यक्ती प्रत्येक सिस्टममध्ये थोडंफार ड्रॉबॅक्स उणिवा असतात, हाताची पाची बोटं काही सारखे नसतात. त्यामुळं हा प्रश्न पण बऱ्याच वेळा असंही पाहायला भेटतं की नागरिक चूक करत असतात. तुम्ही ट्रॅफिकचा विषय घेतला म्हणून मी ट्रॅफिकवरती येतो की नियम म्हणजे नागरिक पाळत नाहीत, पण शेवटी ब्लेम पोलिसांवरतीच केला जातो. आम्हाला फाईन फाडतात किंवा काय या गोष्टी. अगदी बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण देखील नियम पाळले पाहिजेत. ठीक आहे, अजाणतेपणे चूक झाली हा वेगळा भाग आहे, पण माझं कोण काय करू शकत नाही. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी अमुक आहे. आणि मी जर का एखादा ट्रॅफिकचा रूल मोडला तर मला कोणी विचार नाही. ह्या आविर्भावात न राहता प्रत्येक नागरिकाची देखील हे कायद्याचं पालन करणं हे अभिमानास्पद वाटलं पाहिजे आपल्याला. मी कायद्याचं पालन करतोय, मला अभिमान आहे. कायदा मोडणं हे आपल्याकडे अभिमानास्पद मानलं जातं आणि फॉरेन कंट्रीमध्ये अवमानास्पद मानलं जातं. मायाने ब्रीच झाला कायदा, लॉचा. हे नाही पाहिजे. ही प्रवृत्ती म्हणजे हे तुमच्या चिंतनानं, वेगवेगळ्या मिटिंगमधून, वेगवेगळ्या तुमच्या कार्यशाळेतून, जनतेच्या असतील, पोलिसांच्या असतील, ह्या विचारमंथनानं तो फरक हळूहळू घडू शकेल. हे काय फारसं हे नाही, पण पोलिसांनी काम करत असताना देखील आपण देखील बाबा थोडीशी तिथं सतत विवेक बुद्धी वापरली पाहिजे की जेणेकरून आपण समाजाच्या रोषाला कारणीभूत ठरलं नाही पाहिजे. नाहीतर आजकाल मीडियामुळं पोलिसांचे लगेच शूटिंग केले जातात, तो अनवेतनं येतो, पोलीस त्याचे फोटो काढतात, तू मग माझा का फोटो काढतोय वगैरे, असे वाद निर्माण होतात. आता शेवटी पोलिसांना देखील 18 तास तिथं थांबावं लागतं, त्याचा धूर जात असतो, त्याचे फुफ्फुस बाद होतात, ट्रेस असतो, वेगवेगळे तपास असतात. ह्या तपास करण्याचं सुद्धा एक बर्डन असतं, त्याला टाइम लिमिटेशन असतं. एखादा आरोपी असो, तो पोलीस कस्टडीत एखादा आरोपी असला की त्याला झोप लागत नाही त्या आयोगाला. त्याने काय करून घेतलं की हा परत आत. म्हणजे हे जे सर्व करत असताना हा सगळा ट्रेस परत तो फॅमिलीकडे आपल्याला लक्ष देऊ शकत नाही. आणि फॅमिलीची पण काहीतरी अपेक्षा असते. मी याच्याशी लग्न केलं, वेळेत यावं, घरी जेवायला यावं, पण हमखास त्याला ज्या दिवशी एखादा ज्या घरी कार्यक्रम असेल, ड्युटी संपून जरी जायचं म्हणलं तर निश्चितपणे त्याला दुसरं काहीतरी काम लागलेलं असतं. बरोबर. मग अशा वेळेला मग त्या घरच्यांचा पण त्याला रोष घ्यावा लागतो, जनतेचं एखादं काम झालं नाही त्याचा रोष घ्यावा लागतो. आणि यातून मग त्याच्या त्या आणि अवेळी जेवण वगैरे त्याचा परिणाम पूर्ण त्या पोलिसांच्या मानसिकतेवर आणि शारीरिक ह्याच्यावर होतो. आणि मग ते नाही बोला. आणि मग त्या ट्रेस खाली शुगर वाढणं, बीपी वाढणं, परत असे बरेच आजार त्याला निर्माण होतात. आता यातून हे करण्याकरता आता वरिष्ठ अधिकारी तुमचं ट्रेस मॅनेजमेंटचे ट्रेनिंग घेतात, जिल्हा लेवलला असतात, ह्याच्या लेवलला हे केलं जातं, वैद्यकीय कॅम्प भरवतात. पण शेवटी तो एका प्रेशर खालीच असतो. आज नवीन पिढीला वाटतं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये मी वर्दी घातली, स्टार लावले, कॅप घातली, रिव्हॉल्वर पट्टा लावला, आता मी काय जग जिंकायला निघालेल्या सिकंदरासारखं वाटतं. पण ते एवढं सोपं नाही आहे. खरं वास्तव काय यातलं? खरं वास्तव असं आहे, हे फार वेगळं आहे. आपल्याला वाटतं की रिव्हॉल्वर पट्टा, ती कॅप, मग त्याला नवीन असताना असं वाटतं की आता आपण सिकंदर आहे. नाही,
ह्यामध्ये रियालिटी वेगळी आहे. आपण काम करत असताना आपल्याला कायद्याच्या चाकुरीतच राहून काम करावं लागतं. आपल्याकडनं जर पोलिसाच्याकडनं माझ्याकडनं समजा मी पोलीस ऑफिसर असताना माझ्याकडनं काहीतरी चूक झाली असती, मला कोणी वाचवलं नसतं. शेवटी मायानं त्यांना सुद्धा कायदा आहे. जसं मानवी हक्क जनतेला आहे तसे पोलिसांना देखील आहेतच. तसं जसा कायदा जनतेला आहे तसं पोलिसांना देखील आहे. उलट पोलिसांना बऱ्याच गोष्टी ह्या जास्त बंधन येतं पोलिसांच्यावर. पोलीस बोलू सुद्धा शकत नाहीत. आता पोलिसांना राहायला घरं नाहीत चांगली, असं तक्रार करणार नाहीत. सगळे मिळून एक अर्ज देऊया आपण आणि आम्हाला राहायला 200 बाय 250 ते 300 खेळ पुढचं सुद्धा घर नाही, त्याला कौलं नसतात, त्याचे पाणी झिरपतं. अशा पोलिसांचे क्वार्टर्स होत्या. मी स्वतः राहिले, पोलीस लाईनीत राहिले. माझ्या आयुष्यातली 40-45 वर्षे मी पोलीस क्वार्टर्समध्ये काढल्यात. परंतु आपण तक्रार करू शकत नाही, कारण तुम्ही एका शिस्तबद्ध खात्यात काम करत असता. आणि मग तुम्ही जर तसं एखादं ॲडव्हान्स स्टेटमेंट केलं तर शेवटी त्याचा रोष, त्याच्यावर डिसिप्लिन ॲक्शन होणार, हे होणार. अशा पद्धतीचं परत आणि मग तो मानसिकतेनं घासला जाणार, डिसिप्लिन ॲक्शन झाली. त्यामुळे ते कोणी काही बोलू शकत नाहीत. आणि बोलणं सुद्धा हे नाही, कारण शेवटी आपण नोकरी आपण घेतलेली आहे, ते आपल्याला कोणी बोलवायला नाहीत. आपण स्वतःहून तिथं पोलिसाच्या ह्याच्या गेलो, रात्रंदिवस अभ्यास केला, तिचे हे केलं आणि मग आपण तिथे गेलेलो आहे. आणि या पोलीस खात्याचा जॉब चांगला आहे असं नाही. हेक्टिक जॉब आहे, पण पोलीस खात्यामध्ये काम करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही त्यामध्ये लॉचं डीपमध्ये नॉलेज घेऊ शकता. एखादं बेस्ट तुम्ही इन्व्हेस्टिगेटर, बेस्ट डिटेक्टिव्ह त्यामध्ये बनवू शकता. फक्त तुमच्या मनामध्ये एक प्रामाणिक हेतू आणि एक पॅशन पाहिजे. 100% तुम्हाला ती जॉब सॅटिस्फॅक्शन मिळणार. बरोबर. आजपर्यंत तुम्ही 37 वर्षाच्या कार्यकाळामध्ये असं कधी वाटलं का की असं कधी जाणवलं की अरे नसतो आलो या क्षेत्रात तर बरं झालं असतं? 100% मला तर तसं काही जाणवलं नाही. कारण हा जॉब मी मनापासून केला आणि प्रामाणिकपणे, आणि काही आपले मॉरल्स इथिक्स काय आहे ते बाळगून केला. आणि पोलीस खात्यानं सुद्धा मला चांगलं दिलं, मला इज्जत दिली, नाव दिलं, त्यावरतीचा मला अभिमान. बरोबर. मला अजून देखील वाटतं की अजून मला सर्व्हिस मिळावी, मी अजून काम करतो. आणि आपली तेवढी फिजिकल असं स्ट्रेंथ आहे. पण तुम्ही आता तुम्ही रिटायर झालात, आता या गोष्टीवरती बोलायला हरकत नाही. आज पहा आपल्याकडे पोलीस फोर्स जे आहे एकतर कमी आहे, हे तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्यांना मान्य आहे. दुसरी गोष्ट ही की ज्यावेळेस आपल्याकडे कोणी VIP येतात, मिनिस्टर्स असतात, CM असतात किंवा आणखी कोणी VIP असतात, तर प्रोटोकॉलमध्येच अख्खी एनर्जी आपली पोलीस खात्याची चाललेली आहे. VIP बंदोबस्त असतील, सिक्युरिटी असेल, रोड बंदोबस्त असेल किंवा तुम्ही सांगितलं तर सणवार, हे तर गरजेचं आहे. पण VIP प्रोटोकॉलमध्ये आपली खूप जास्त एनर्जी जाते. अगदी बरोबर आहे. VIP मुवमेंट्स वाढलेले आहेत. राजकीय जो हे आहे त्यामध्ये जे VIPs येतात त्यामध्ये VVIP पण आहेत. Z+ मधले असते सिक्युरिटी, Y+, Z+, ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या पद्धतीनं त्यांना प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं संरक्षण करणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे. त्यांना तो हे दिला पाहिजे. पण जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यातला जे पोलिसांचं संख्याबळ आहे ते या बंदोबस्तामध्ये फार प्रमाणात गुंतलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की एखादी VVIP किंवा VIP व्यक्ती येणार आहे दौऱ्यावर, तर त्याचं काम एक आठवड्यापासून, जर आता समजा दौरा घोषित झाला तर एक आठवड्यापासून त्याच्यावरती वर्कआउट करावं लागतं. पोलिसांना रोड स्कॅनिंग करावं लागतं, बघावं लागतं कुठं काय अडथळे आहेत का, अमुक आहेत का, तमुक काय का, पत्रव्यवहार करावा लागतो. सगळ्या गोष्टी त्यामध्ये घेतात आणि मग ते रंगीत तालीम वगैरे अमुक तमुक हा दिवस असतो. पुन्हा मग तिथं तो बंदोबस्त लावला असतो. एकदा दौरा त्यांचा शांततेत पार पाडला की पोलीस अधीक्षक पासून सगळे ते जीव आपला बाबा भांड्यात पडला म्हणतात. पण हे पूर्वी दौऱ्यांचं प्रमाण थोडंफार कमी होतं, पण आता कंटिन्यू दौरे असतात. आपण फास्ट झालोय, मग महामार्ग झालेत आपल्याकडं, मग एकदम स्पीडने येऊ शकतो, स्पीडने जाऊ शकतो, एअरटेल आहेत. त्यामुळं आता यामध्ये आता आपल्याच भागातनं आपणच निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपल्या महाराष्ट्रात तर काय असा फारसा काय असा धोका आहे असं नाही. तरी परंतु ती पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी आहे की त्यांना बाबा ते आपले लोकप्रतिनिधी आहेत, ते CM असतील, DCM असतील, PM असतील, हे असतील, उपराष्ट्रपती असतील,
यांना प्रोटेक्ट करणं, कारण ते काही डिसिजन घेत असतात की काही डिसिजन सगळ्यांनाच मानतील असं नाही. काही डिसिजन ते एखादा गट एखादा वर्ग तो त्यामध्ये दुखावला जातो आणि त्यातून त्यांना काही बाबा इजा पोचवणे किंवा काय करणं असा प्रकार घडता कामा नये त्या दौऱ्यामध्ये. अक्षरशः VIP दौरे हे देखील पोलीस डिपार्टमेंट डोळ्यात तेल घालून ते पार पडत असतात. हा त्यांचा भाग आहे. मग आता ह्याच्याकरता काय केलं पाहिजे? आता यामुळं काय होतं, जो पोलीस डिपार्टमेंटचा जो व्यक्ती असते त्याच्याकडे तपास दिलेला असतो, तो VIP दौऱ्यात असतोय, मग त्याला ती फिर्यादी किंवा ते साक्षीदार आलेले असतात, त्यांना पुढची वेळ देत जातात. असे हा जो प्रकार घडतो ना, मग त्याला एकच पर्याय आहे की तुम्ही इन्व्हेस्टिगेशनचं डिपार्टमेंट भरती वेगळी करा आणि लॉ ऑर्डरचे आणि जे बंदोबस्त करणारे आहेत त्यांच्याकरता वेगळं. म्हणजे एकाच पोलीस स्टेशनला 2 भाग करा की बाबा तुम्ही एक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे जे तपास आहे. आता गुन्ह्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. बरोबर. क्राईम रेट हळूहळू जशी जनता वाढलेली आहे, इंडस्ट्रियलायझेशन झालेले तसं गुन्हेगारी वाढलेले आहे. वेगवेगळ्या प्रांतातले लोक आपल्या चरितार्थासाठी वेगवेगळ्या ठिकाणी होते, त्यांचा हक्क आहे, ते येणार, कुठेही जाणार, त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे भारतीय, ते येणार, त्यांना सुद्धा प्रोटेक्ट करणं पोलिसांचं आहे. पण यातून काही घटना घडत असतात, म्हणजे क्राईम रेट थोडाफार हाय होतो, मग गुन्ह्याचं प्रमाण वाढतं. मग एका ऑफिस 25, 30, 40 गुन्हे देतात. सगळं वाढलं, पोलीस वाढले नाहीत. मग पोलिसांची संख्या कमी, मग ती 40 गुन्हे तो कधी करणार? ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग तो खचला जातो पोलीस पण. पोलिसांना पण काय होते, मग जाऊ दे मला काय व्हायचं होते म्हणतो, मग ते तसंच पडतं. मग जो न्याय ज्या व्यक्तीला पुढच्या द्यायचा आहे तो मिळत नाही. बरोबर. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? इन्व्हेस्टिगेशन जे करणार आहेत बाबा त्यांना फक्त त्यांनी इन्व्हेस्टिगेशन काम आणि मग त्या पोलीस स्टेशनच्या संख्येवर तुम्ही तो संख्याबळ द्या, त्या पद्धतीचे गुणात्मक काम करणारी लोक तशी द्या, तसं या पद्धतीचे ट्रेनिंग. आणि ज्यांना पैसे आहेत त्यांना बाबा त्यांनी फक्त VIP बंदोबस्त, दौरे बिवरे आणि लॉ ऑर्डर, गणपती बंदोबस्त आलाय बंदोबस्त करणे, शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली त्यावेळेला हे जे काही बंदोबस्त आहे, दुर्गा माता, अमुक आता प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त लागतो. गॅदरिंग झाले की तिथं पोलीस आले, लोकांची संख्या जमली झाली, पण थोडासा कम्प्लीट झाला की लॉ ऑर्डरचा प्रॉब्लेम होतो. मग ती लॉ ऑर्डर मेंटेन करणं त्या इन्चार्ज ऑफिसरचं काम असते, ते सगळं मग खापर त्याच्यामध्ये. बरोबर. हे जे तुम्ही म्हणले खापर फोडलं जातं, याच्यावरती मी माझं ऑब्झर्वेशन सांगतो की प्रत्येक वेळेस पोलीस तोफेच तोंडाला असतात. म्हणजे कुठं दंगल झाली, लाठीचार्ज करायचा असेल, कुठं भांडणं असतील, लाठीचार्ज करायचा असेल, किंवा कुठं पोलिसांना मध्यस्थी हस्तक्षेप करायचा असेल, पोलीस हस्तक्षेप करतात. परंतु बऱ्याच ठिकाणी कोणाच्या तरी सांगण्यावरून, म्हणजे मंत्र्यांच्या सांगण्यावरून, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून, होम मिनिस्टरांच्या सांगण्यावरून पोलीस ॲक्शन घेत असतात. परंतु दिसताना पब्लिकला हे पोलीसच दिसतात आणि प्रत्येक वेळेस पोलिसांना शिव्या घातल्या जातात. हां, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ज्यावेळी एखादी अचानक घटना उद्भवते, 2 गटांमध्ये संघर्ष होतो, समोरासमोर येतात, त्यावेळेला पोलीस दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करतात. ते काही कोणाच्या कुठल्या कार्यकर्त्याचं लेबल बघत नाहीत. बरोबर. हा कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या पक्षाचा, असं काही इंडिव्हिज्युअल कोणाला एवढं माहीत नसतंय की बाबा अमुक एक आहे. पण जो ॲग्रेसिव्ह गट असतो त्याला थोडंसं प्रेशर करायला लागतो. मग दुसरा गट त्याचे ॲलिगेशन करत असतो, तुम्ही आमच्याच लोकांना हे केलं. मग त्यातून मग ते ह्यांच्याकडे जातात, त्यांचे जे कोण असतील, मिनिस्टर असतील, आमदार असतील, आमदार साहेब असतील, यांच्याकडे जातात ते. हा, त्यावेळी ते फोन करतात. याचा अर्थ असं ते काही प्रेशर आणत नाही की बाबा बघा ते सत्य काय आहे, एवढंच करतात. असं कुठलंही की बाबा हे असंच करा तसंच करा असं कुठल्या राजकीय नेत्याकडून फोन येत नाही. त्यांची एक इच्छा असते की बाबा आमच्या कार्यकर्त्यांना बाबा तुम्ही विनाकारण हे केलं वगैरे. त्यावेळेस तुम्ही तुमची बाजू स्पष्टपणे मांडली आणि त्याचा गैरसमज काय असेल दूर केला तर काही प्रॉब्लेम येत नाही. शेवटी पोलीस ते जे आपला जीव धोक्यात टाकून त्या मॉबमध्ये येतो, पण त्याने जर बघायची भूमिका घेतली, बाजूला जर आलं तर त्याच्यावर कारवाई होती. मग तो थोपवण्याचं काम म्हणजे त्याच्यात एक पोलिसिंग असते, ब्लडमध्येच असते. जर काय झालं की तो ऑटोमॅटिक ॲक्सिलरेट होतो, तिथे त्याला गती मिळते आणि तो मध्ये जातो. बरोबर. फार कमी लोक आहेत ते बाजूला जाणारे, पण मी बघितलेले लोक आहेत की ज्यावेळेला काय झालं की तिथं तो 100% आमच्या ते बरं असं काय फारसा तब्येतीनं फार एकदम असं जेमजमोंड असल्यागत नसतो. पोलीस जरी बारीक पोलीस आलं तरी सुद्धा तो मध्ये जातो, कारण ते अंगावर वर्दी असते. अंगावर वर्दी म्हणजे त्याच्यावर एक चांगलं सिंहाचं बळ आलेलं असतंय आणि तो काम करत असतो. बरोबर. तो स्वतःला पण तसं म्हणतो माझ्या अंगावर वर्दी आहे. पण हे करत असताना थोडासा रोषाला पोलिसांना सामोरं जावं लागतं. शेवटी ते एकमेकावर मग ॲलिगेशन्स होतात, हे होतात. पण तुम्ही जर तिथं प्रामाणिकपणे काम केलं
तर जनतेला पण समजते ना की हो नाही या पोलिसांनी व्यवस्थित काम केले ते त्याची व्हावं का. पण तुम्ही जर पार्सलिटी कुठं जर काय करत असाल मुद्दाम येतोच बरोबर कोणाचं तर काय ऐकून तिथं तुम्ही ऍक्शनमध्ये येत असाल तर 100% पोलिसांच्यावर तक्रार. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, परंतु याच्यासोबत ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत असता, एखादा तपास तुमच्याकडे असतो आणि जसं की आता तुम्ही रिटायर झाला तर रिटायर झाल्याच्या नंतर सुद्धा साक्ष लागतात. ह्या ज्या गोष्टी असतात, तपास केलेला असतो तुम्ही 10 वर्षापूर्वी आणि ती केस बोर्डवर येते 10 वर्षानंतर आणि तुमची साक्ष असते. ह्या गोष्टी कशा मॅनेज करतात पोलीस? कारण 4 दिवसापूर्वी काय खाल्लं हे लक्षात राहत नाही, ते 10 वर्षानंतर तुम्हाला साक्ष द्यायची असते, त्यावेळेस गडबड होत नाही. अगदी बरोबर आहे. साक्ष हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, ते पोलिसांचं कर्तव्य आहे. पोलीस जरी जो रिटायर झाल्यानंतर सुद्धा आता आमच्यातले 70, 72, 75 वय झालेले सुद्धा जर साक्ष आली तर तिथं त्यांना रिटायरमेंट झाल्यानंतर साक्षी समज आली की गेलं पाहिजे. शेवटी हा न्यायालयाचा भाग आहे. ज्युडिशरी ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. जर त्यामध्ये महत्त्वाचा पुरावा त्या आयओचा किंवा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतील किंवा एखाद्या टीममध्ये ती सदस्य असेल त्यांच्याकडे बाबा तपासामध्ये तपास टिप्पण नोंदवलं असेल तर कोर्ट किंवा जे सरकारी वकील आहेत त्यांना समज देऊन कॉल करतात. त्या तारखेला त्यांना जावं लागतं. आता रिटायर झाल्यानंतर काही येतात, मग ते पेपर असतात के डायरी जर जवळ ते आयओनं ठेवली असेल तर ती वाचून बाबा पाहून म्हणजे मेमरी रिकॉल करून ती साक्षी दिली जाते. पण साक्षीलाही जावं लागतं, कारण शेवटी कोर्ट कॉल आहे. तुम्हाला त्यांना पण न्यायालयाला सुद्धा न्यायदान करायचं असते. जोपर्यंत त्यांच्यासमोर काय येत नाही तोपर्यंत ते सुद्धा कोणाला न्यायालयाचं एक आहे, तुम्ही जोपर्यंत माझ्याकडे एव्हिडन्स देत नाही तोपर्यंत मी पण काही करू शकत नाही. तर ह्या साक्षी आणि ते हा आपल्या सिस्टमचा भाग आहे. त्यामुळे पोलीस जरी रिटायर झाले तर मी आता रिटायर झाले मी काय आता साक्षीला जाणार नाही आणि कोर्ट माझं काय असं नाही. तुम्हाला ते जावं लागणार आणि त्यांची ती नैतिक जबाबदारी आहे, कारण तुम्ही तपास केलेला आहे त्याचा किंवा तुम्ही त्यामध्ये होता त्या कारवाईमध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी साक्षीलाही द्या. ठीक आहे, तुम्हाला एखादी साक्ष बाबा पुढे ढकलायची असेल तर तुम्ही कोर्टाला रिक्वेस्ट करून पत्र देऊन तुम्ही साक्ष पुढे ढकलू शकता. पण जर न्यायालयाला वाटत असं की यांची साक्ष घेणं गरजेचं आहे तर ती आपल्याला द्यावी लागेल. आणि मग त्यावेळेला तुम्ही जर आपली मेमरी रिकॉल करायची असेल तर तुम्ही पेपर बघून आपण कुठल्या तारखेला काय केले थोडंसं मेमरी रिफ्रेश करून तुम्ही तिथं साक्षीला जाऊन त्या विटनेस बॉक्समध्ये उभारून ती साक्ष द्यायची. पोलिसांचं आणि वकिलांचं का पटत नाही बरं? हा बऱ्याच वेळा पाहतो आपण पोलिसांनी हा बऱ्याच ठिकाणी म्हणजे ऑल ओव्हर इंडिया आपल्याकडे प्रश्न आहे. वकील जे लॉयर आहेत हा पण समाजातला फार महत्वाचा घटक आहे. नोबेल प्रोफेशन आहे ते. बरोबर. आता ह्यामध्ये दोन आहेत गट आहेत, म्हणजे एक शिक्षा लावणार आणि एक सोडवणार. एक गुन्हे म्हणजे क्रिमिनल आहे असं समजणारे कोण पोलीस, बरोबर, आणि इनोसंट आहे असं समजणारे कोण वकील. त्यामध्ये थोडंसं संघर्ष होतो, पण हा वैयक्तिक घेता कामा नये. हा एक आहे. हा जर वैयक्तिक घेतला तर मग त्यातून संघर्ष निर्माण होतो. आज आम्ही तपास करत असताना आमची बाजू मांडली, त्यांनी त्यांची बाजू मांडावी. लेट कोर्ट वरील डिसाईड काय पुरावा आले. शेवटी डिसाईड कोण करणार आहे? न्यायालय शिक्षा देणार आहे. आणि प्रत्येकाला आणि क्रिमिनल लॉयर पाहिजेत. जर समजा एखादा लॉयर मिळत नसेल किंवा द्यायची तिची ऐपत नसेल त्याच्यासाठी मोफत कायदेविषयक जे आहे आपल्या सल्लागार त्यांच्याकडून त्यांना ॲडव्होकेट पुरवले जातात, लॉयर पुरवले. पण ते प्रत्येकाचा डिफेन्स आला पाहिजे, नाहीतर पोलीस कोणावर पण पकडून आणतील आणि शिक्षा देतील बरोबर निष्पाप माणसाला. तर ते होऊ नये म्हणून तर आपण त्या लॉयरचा सुद्धा तेवढंच आपण मान राखला पाहिजे. त्यांना तुम्ही तुमचा पक्ष मांडा, आम्ही आमचा पक्ष मांडतो. हा एक हे आहे यातली म्हणजे. आणि शेवटी सत्य आहे, ते सत्य जे काय असेल तेच पुढे येतं. आणि आपण जे काम केलेलं आहे, पोलिसांनी सुद्धा गुणात्मक जर तपास केला तर भले वकील सुद्धा तिथं काही करू शकत नाही. हे माझा अनुभव आहे. बरोबर. आम्ही ज्या एखाद्या केसमध्ये जर आपण एकदम कॉन्क्रीट एव्हिडन्स काही कुठंच लूप होल ठेवायचे नाहीत, सगळी चेन पूर्ण सगळे पुरावे आणले तर तज्ञ वकील सुद्धा काही करू शकत नाही. पण याचा अर्थ असं नव्हे की वकील हा आपल्या ह्याच्यातला एक महत्वाचा आहे, सिस्टमचा भाग आहे. त्यांना कोर्ट ऑफिसर म्हणून गणलं जातं. त्यांच्यावर सुद्धा काही मॉरल हे असतं, बर्डन असतं.
त्यांच्या सुद्धासाठी कायदा ॲडव्होकेट ॲक्ट असतो. त्या ॲडव्होकेट ॲक्टमध्ये जर तिने काही ब्रीच केला जर त्यांच्यावर कारवाई होते. तसं पोलिसांना नाही, पण पोलिसांमध्ये आणि वकिलांमध्ये संघर्ष हा जर वैयक्तिक आपण घेतला तर होतो, नाही अन्यथा तसं त्यांचं रिलेशन चांगलं राहू शकतं. आणि ते समाजाचं त्याच्या दोघांचं रिलेशन चांगलं लागणे हे समाजाच्या सौंदर्यासाठी सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगलं आहे. बरोबर. आणि राहावं अशी मी अपेक्षा करतो. नक्कीच. तुमच्या या 37 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अशी कुठली केस आहे का की जी आत्ताही तुम्हाला प्रकर्षाने जाणवते की आठवते? अशा बऱ्याच केसेस आहेत. त्यामध्ये अलीकडचे एक आम्ही जे तपास केलेली जी केस होती, तुम्हाला सांगितले की हेडलेस बॉडी होती आणि ती वाहत आली, त्याच्यावर एक अंडरविअर आणि फक्त एक दोरा होता. त्याच्यावर आम्ही तोपर्यंत पोहोचलो. तर 2 गोष्टीवरून कसे पोहोचले? हां, 2 गोष्टीवरून पोहोचलो म्हणजे की बाबा आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे एक अंडरविअर आहे, मग हा कुठं काम करत होता. मग आम्ही पहिल्यांदा पूर्ण सगळे मिसिंग तपासले. बरं. की नदीकाठ नदी परिसरामधल्या जो परिसर होता तिथले सगळे मिसिंग बोलवले. आणि मिसिंग आम्ही चेक करत असताना आम्हाला एक व्यक्ती अशी भेटली की बाबा त्याचा एक भाऊ लापता झालेला आहे, बेपत्ता झालेला आहे. तर त्याच्याकडे आम्ही चौकशी केली. त्याला आम्ही ती बॉडी नेऊन दाखवली, ह्याच्यामध्ये ठेवलेली, फ्रीजवर करून ठेवलेली बॉडी दाखवली. बॉडी बघताना सुद्धा तो कन्फ्यूज झाला, कारण ती पाण्यात पडल्यामुळे फुगली. तो म्हणाला साहेब मी काय फर्मली ओळखू शकत नाही अमुक तमुक. तरी सुद्धा आम्ही त्याला थांबवलं, कारण तिथली भौगोलिक परिस्थिती, ते राहत असलेले ठिकाण, त्या नदीचा प्रवाह याच्यावर आम्ही त्याला थांबवलं. पण अजून बऱ्याच गोष्टी त्यातनं यायला पाहिजे होत्या, तरच आपण त्याला 100% सांगू शकलो असतो की बाबा हा तुझा भाऊच आहे. कारण त्याला मुंडकं नव्हतं, त्याचंही काही चुकीचं नाही. तो मला म्हटला तुम्ही पुन्हा तर आमच्या गळ्यात काहीतरी घालू नका. तर मी म्हटलं नाही, अरे जरा थांब म्हटलं, थोडेसे आपल्याला काही गोष्टी आपण क्लिअर करून मग तुम्ही निघून जा, तोपर्यंत काही जाऊ नका. त्यांनी ते मान्य केलं, थांबला तो. आणि आम्ही मग पुन्हा त्याला विचारलं हा कुठं काम करत होता, काय करत होता. त्याच्या घेतलं, त्याचा जो मालक होता त्याला बोलवलं. त्या मालकाकडे आम्ही चौकशी केली. तो पण जरा थोडासा प्रेशरमध्ये आला. माझ्या पण लक्षात आलं प्रेशरमध्ये आहे. मग त्याला मी काय केलं, आपल्याला पुरावा नेमका काय पाहिजे. तर म्हणलं ह्याची जोडीचे कपडे कुठे आहे. एक्झॅक्टली. तर आहेत की म्हटलं, मग या घेऊन या म्हणलं. तर जाऊ घेऊन. ती घेऊन आली. ते एकदम पॅक होती. इसा कंपनीचे कपडे, एक बनियन आणि एक अंडरवेअर होते. मग हे कुठं खरेदी केलं. मग त्याने एका त्या गावातलं दुकान दाखवलं, ह्या दुकानात घेतलं. मग आम्ही आमच्याकडे तो यांनी मिसिंग दाखल केलेलं होतं एका पोलीस स्टेशनला. तो मिसिंगचा त्याला फोटो दाखवला. मिसिंगचा फोटो दाखवला, त्या दुकानदाराने ओळखलं, अहो हे यांच्यासोबत आलते, यांच्यासोबत एक आठवड्याची पूर्वीची घटना आहे म्हणले, आठवड्यापूर्वी. मग त्यामुळं तिथं आम्ही ती बनियन आणि ती जे काय होती ती अंडरवेअर आम्ही जप्त करून घेतली पुराव्याच्या कामासाठी. पण हा म्हणजे काय, अशा बनियन त्या कंपनीचे असू शकतात, अंडरवेअर असू शकतात. म्हणजे हा काय एकदम सबळ पुरावा नाही. याला बऱ्याच गोष्टी आहेत, अजून बराच प्रवास होता. पण एक सकृतदर्शिनी बाबा चला आपण एका लाईनवर आलोय. त्यानंतर मग त्याच्या भावाकडे आम्ही चौकशी केली, बाबा ह्याचा तुझा जो भाऊ गेला होता त्याचा खास मित्र कोण आहे. बरं. मग खास मित्र कोण आहे म्हटलं, आहे म्हटलं, पण इथनं एक 100 किलोमीटर अंतर आहे. नाही त्यांना बोलून घ्या म्हटलं, आपल्याला महत्त्वाचं आहे. मग त्याला बोलवून घेतलं. मग त्याच्याकडे आम्ही विचारपूस केली. म्हणजे एकदम डायरेक्ट नाही, असं बोलत त्याला विचारलं, अरे ते असं आहे तसं आहे, तुझा मित्र होता, मग तुम्ही कुठे फिरत होता, काय करत होता वगैरे. मग अरे ते पायात ते काळा दोरा आहे. मग त्याने लगेच दाखवलं, मी पण पायात दोरा बांधलेला आहे. मग नेमका काय प्रकार घडला आहे. मग त्यानं ते एक आम्हाला स्टोरी सांगितली की बाबा असं आमच्या गावाकडं अमोक या कारणावरून वाद झाला होता आणि त्या तिथल्या पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दाखल होती. मग आता हा सध्या ही व्यक्ती ज्याच्याबरोबर वाद झाला ती व्यक्ती कुठं राहायला आहे असं शोधलं. आम्ही त्यांना ताब्यात घेतलं, त्याला आणलं, विचारपूस केली. शेवटी किती जरी झालं तर प्रत्येकजण आपला बचाव करतो. गुन्हा जरी केला असला तर तो काय म्हणतो की मी केलेलं नाही साहेब, मला कशाला पकडले वगैरे. पण आता शेवटी तिथे एक आपलं एक स्किल असते की बाबा, आणि काय काय आपल्याला पण वाटतं की आपण बाबा काय चुकीचं करतोय का. पण तसं न होता जर तुम्हाला एक कॉन्फिडन्स असेल तर आपण पुढं आपण त्याच्यात जातो. मग बऱ्याच लोकांना वाटत होतं की ह्यानं केलं नाही, पण माझं एक मन म्हणत होतं की गुन्हा ह्यानं केलेला आहे. आणि शेवटी मग त्यानं त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यानं कबुली दिली की मीच केलेलं आहे. आता तूच जर केला असेल तर मग आमच्यातले इतर जे टीम मेंबर होते त्यांनी प्रश्न विचारला की कसं केलास, काय नाही. सगळ्यात महत्वाचं त्याचं मुंडकं कुठं आहे. बरोबर, मेन पुरावा आहे ना. मग ती मुंडकं कुठं आहे म्हटलं, त्यानं सांगितलं की मी ती नदीत दगड पोत्यात गाठले, ती मुंडकं गाठली आणि बुडवून ठेवली. बरं. दाखवणार का, दाखवतो, काढतो. मग आम्ही पंच बोलवले, गेलो तिथं.
पंचांच्या सोबत सरकारी पंच घेऊन फोटो व्हिडिओग्राफी फोटोग्राफी काय असेल ते तिथलं लागणार आहे पंचनामे साहित्य बित आणि तिथे गेल्यानंतर त्या नदीच्या पात्रात ठेवलेलं ती पोतं त्याने बाहेर काढून आणलं. त्याच्यासोबत एक 2-4 पोहणारी दिली होती, कारण शेवटी हा आमच्याकडचा अटक आरोपी आहे, त्याला काय झालं तर ते आणि परत टेन्शन. बरोबर. त्यात सुद्धा खबरदारी घ्यायला. आणि असं करत असताना त्याने ते मुंडकं दिलं. मग मुंडक्याचं परत पंचनामे पाठवलं. पूर्वी धड पाठवले होते मुंडका परत DNA टेस्टला पाठवलं. तिच्या मग तिच्या आईला बोलून घेतलं. त्या मैताची जी आई होती त्याला बोलवलं. तिचे DNA सॅम्पल घेतले. ती DNA सॅम्पलला पाठवलं. त्यानंतर मग आरोपीला विचारलं, बाबा हे तुझं एकट्याचं काम नाही आणि कोण आहेत. मग पुन्हा त्यात 2 आरोपी निष्पन्न झाले. त्यांना पकडले, त्यांच्याकडे विचारपूस केली. मग त्यांनी जे काय बाबा ते प्रेत न्यायासाठी शिडीचा वापर केला होता. शिडीला ॲज अ स्ट्रेचर म्हणून ती शिडी वापरली होती. बरं. आणि त्याच्यावर मग ती शिडी आम्ही जप्त केली. त्याला असणारं ब्लड आम्ही ती घेतलं ताब्यात. ज्या वाहनातनं त्याला नेलं होतं त्याची ती पत्रावर पडलेले स्वॅप्स वगैरे सगळे घेतले. आणि त्याने जे चादर रपटली होती ती एका लांब ठिकाणी पाण्यात टाकली होती. ती ओरिजिनल चादर आम्ही तिथून जप्त केली. त्याने वापरलेले कट करायसाठी वापरलेले मर्डर करायसाठी वापरलेली जी शस्त्र पाण्यात फेकून दिली होती ती पाणबुडे वगैरे आणून ती आम्ही जप्त करून घेतली. आणि त्याचे सगळे असे सविस्तर पंचनामे. त्यानंतर आम्ही हा तपास करत असताना आम्हाला एक त्यामध्ये विटनेस मिळाली. बरं. खरोखर म्हणजे नॅचरली विटनेस मिळाली. आय विटनेस. बरं. मग तिनं स्टोरी सांगितली. मग तिचा पहिल्यांदा आम्ही स्टेटमेंट घेतलं. स्टेटमेंट म्हणजे तपाटी पण म्हणते तिकडे महाराष्ट्रात, त्याच्यावर सही नसते. आणि नंतर आम्ही बाबा ती उद्या भविष्यात त्याच्यावर कोणाचं काही प्रेशर येऊन ती बदलू नये किंवा हॉस्टाईल होऊ नये, म्हणजे साक्षीदार फितूर होतं म्हटलं मग तुम्ही, तर ती होऊ नये म्हणून ती प्रिकॉशन म्हणून आम्ही 164 खाली न्यायालयाकडे रिपोर्ट पाडून त्याचा स्टेटमेंट घेतलं. आता हे सगळं करून पूर्ण तपास करून मग आम्ही ते दोषारोपपत्र पाठवलं. त्यानंतर मग त्यामध्ये बऱ्याच टॅक्टिक चालतात, बऱ्याच असते. मग त्यामध्ये असं हे करत करत त्याचा प्रवास बऱ्याच वर्ष चालला. बरेच वर्ष ते आरोपी आत होते, त्यांना जामीन पण मिळाला नाही. अच्छा. हां, एवढे म्हणजे ते पेपर एवढं. आता तसं म्हणलं तर आरोपीचं नाव ह्याच्यात नव्हतं. जो मयत झालाय तो कोण आहे माहीत नव्हतं सुरुवातीला. सकृतदर्शन ह्या नंतरच्या गोष्टी सगळ्या आम्ही डेव्हलप म्हणजे इम्प्रूव्हमेंट करत इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एवढी इम्प्रूव्हमेंट केली की तिथंपर्यंत पोहोचलो. आणि त्याच्यावर सगळे आम्ही सबळ पुरावे आणले आणि मग दोषावर पाठवलं. त्यात माझी साक्ष झाली. आम्ही साक्षीला मी बरोबर उत्तरं सगळे आम्ही बरोबर जे काय पाहिजे लिगली जी उत्तरं आम्ही गेली त्याचा निकाल लागला. त्या आरोपीने जन्मठेप लागली. ही कधीची गोष्ट आहे? ह्या केसचा निकाल 2022ला लागला. हा. आणि घडलेली घटना 2013ची. टेक्नॉलॉजी होती एवढी. सुरुवात झाली होती. काही सीडीआरचे अनालिसिस करत होते, पण ती जी मोबाईल होते ना ती दुसऱ्याच्याच नावावर होती. बर. ते नंतर तपासात निष्पन्न झालं पुढं. पण हे अनालिसिस करूचपर्यंतच मी आरोपी तोपर्यंत लॉजिक वापरून हे असं आहे तर असं आहे. म्हणजे लॉजिक म्हणजे काय, धूर येतोय म्हटलं जाळ असणार 100%. हा, म्हणजे बरं असं नाही की बाबा आम्ही फारच तज्ञ असं पण आम्हाला म्हणाय नाही. पण हे एक आत्मसात झालेलं असते. काम करून करून आपल्याला ते शिकायला मिळालं असते. काही जुनी लोक असतात त्यांच्यानी शिकलेलं असते. आणि एक आपल्याला ते कुठनं तरी एक पॉवर येते की बाबा चला बाबा ह्यात आपण. आणि डोक्यात काय मी विचारते, कोण केला असं, काय केला, झोपताना खाताना जेवताना ते विचार. मग तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि ते होतच. बरोबर. नक्की सर. आजच्या पॉडकास्टच्या शेवटी फक्त एक की आज तुमच्याकडे पाहिलं तर असं वाटत नाही की तुम्ही रिटायर झालात, कारण तुमचा जो फिटनेस आहे जनरली पोलीस खात्याला मिळालेला शाप म्हणता येईल आपल्याला की फिटनेस तुम्हाला ठेवता येत नाही. मग ट्रेस असेल, कामाची धावपळ असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण पाहतो की पोलिसांना बरेच आजार जडलेले असतात. तुम्ही कसे फिट राहिलात आणि हे जे काही आत्ता पोलीस खात्यामध्ये काम करणारे पोलीस आहेत आणि पोलीस खात्यात येऊ इच्छिणारे तरुण, काय सल्ला द्याल तुम्ही यांना फिटनेसच्या संदर्भात? सगळ्यात महत्त्वाचं आहे फिजिकल फिटनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आम्ही ज्यावेळेस कॉन्स्टेबल आमचं हे झालं, शेवटची परेड असते कॉन्स्टेबल ह्याला झाली खंडाळ्याला, पासिंग आउट. तिथे नेगी साहेब म्हणून आले होते. बरं. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आम्हाला जे त्यांनी उपदेश दिला भाषण पर, त्यामध्ये त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं, फिजिकल फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, कॅरेट लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. त्यांचं वाक्य मी लक्षात ठेवलं होतं की फिजिकल फिटनेस मोस्ट इम्पॉर्टंट.
मग मी नियमित जास्त व्यायाम नाही, कुठल्या जिमला जात नाही, काय नाही, पण कुठल्याही परिस्थितीत 20 मिनिटं कंटिन्यू व्यायाम करतो. बरं. मग तो जोर बैठका असतील किंवा डंबेल उचलणं असेल किंवा अन्य काय असेल किंवा वॉर्मअप असेल काय असेल त्या पद्धतीनं हे करून, आणि जास्तीत जास्त बाहेरचं खाणं टाळता कसं येईल ते बघत होतो. घरचं जास्तीचं जेवण, हां ठीक आहे, आपण एखाद्या वेळेस तपासाला बाहेर गेलो, 8-8 दिवस 15-15 दिवस जायला लागायचं, काय काय वेळेस चांगल्या ठिकाणी राहायला मिळायचं, काय काय वेळेला फुटपाथ झोपायला लागायचं किंवा गाडी झोपायला लागायचं, असे हे प्रकार येत असतात. आउट ऑफ स्टेट जायला लागतं, आउट ऑफ स्टेटमध्ये थांबायला लागतं. चला आपण नुसतं गेलो आणि आलो परत नाही, तिथे गेलं की मग लगेच गेलं की सगळे काही आरोपी मिळतो, सगळे साक्षीदार मिळतात, असं काही नसतंय. त्यावेळेला तुम्हाला तिथं राहावं लागतं, थांबावं लागतं, मग त्यावेळेला तुम्हाला बाहेरचं खावं लागतं. त्यावेळेला ते खात असताना त्या खाण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवून राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्झरसाईज. मग तुम्ही दोन्ही प्रकारचं फिजिकली आणि मेंटली फिट राहाल. आणि हा जॉब करताना, पोलिसाचा जॉब करताना तुम्हाला फिजिकली आणि मेंटली फिट राहिलंच पाहिजे, तरच तुम्ही हा जॉब करू शकताय. आणि थोडं तुमच्यात रफनेसपणा पाहिजे, तर हा जॉब होतो. अन्यथा मग तुम्हाला मग ते सगळे आजार जडणार. बरं, तुमचं काय बॉडी क्लॉक सगळे चेंज झालेलं असते. अवेळी कधी आपल्या पहाटे 4 वाजता पण जेवण, बरोबर 2 वाजता पण जेवतात. काही वेळेला बंदोबस्त एवढा असतो की तिथंच फूड पॅकेट येतं, तिथंच खावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हा एक आपल्या महत्त्वाची सिस्टम आहे पोलीस डिपार्टमेंट, की त्यामध्ये तुम्हाला काम करत असताना या गोष्टी तुम्हाला सहन करायच्या, त्यातनं आपल्याला तरायचं आहे ना. तर मग ह्या गोष्टीकडे आपण स्वतः वैयक्तिक आपण द्यायचं आहे लक्ष. मग तुमची मेंटॅलिटी चांगली राहिली पाहिजे. मग त्याकरता तुम्ही बाबा चांगलं काहीतरी मोटिवेटेड वाचलं पाहिजे, हे केलं पाहिजे, किंवा नवीन नवीन काय येतंय तर ती तुम्ही त्यात तुम्हाला नाही समजू दे, त्यातले 4 ओळी वाचा, 2 ओळी समजल्या तरी बास आहे. काय करायचं आपल्याला, आपण काय एवढं तज्ज्ञ व्हायचं नाही, पण आपण ज्या सिस्टममध्ये काम करतोय त्या सिस्टमला आपण न्याय द्यायचा असेल तर आपल्याला एकदम फिट राहिलं पाहिजे. मग त्याकरता नियमित थोडासा व्यायाम करा, खाणंपिणं चांगलं ठेवा. खाणंपिणं म्हणजे की एकदम बाबा असं एकदम शेलकं पाहिजे असं पण काय नाही. तुम्ही ज्वारीची भाकरी, भाजी, आमटी हे जरी खाल्लं तरी सुद्धा त्यापासून तुम्हाला चांगलं पोषण मिळतं, तुमचं डायजेस्टिंग सिस्टम चांगली राहते, सगळं राहते. आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही व्यवस्थित केला आणि तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती राहिली की तुम्ही त्या नोकरी व्यवस्थितपणे पार पडतो. नक्कीच नक्कीच सर. खरं तर आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही तुमच्या अनुभव तर सांगितलेच, परंतु पोलीस खात्यातलं वास्तव आणि समाजाने काय केलं पाहिजे, पोलिसांनी काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी जे वास्तव गोष्टी मांडल्या. खरं तर तुमचा अनुभव खूप मोठा आहे. 37 वर्षाची तुमची ही नोकरी आहे. 37 वर्ष तुम्ही खाकी घालून देशसेवा केलेली आहे. हा खूप मोठा काळ आहे आणि खूप मोठी सेवा आहे. तुमचा अनुभव आणि तुमचा अभ्यास जर पाहिला तर एक दिवस म्हणलं तरी पुरणार नाही. सो आज खूप बऱ्याच गोष्टी ह्या पोलिसांसाठी आणि समाजासाठी उपयुक्त असतील अशा तुम्ही आज सांगितल्या. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आणि वास्तव कट्ट्यावरती तुम्ही मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनापासून आभार. मी पण फार एवढा काही हे नाही मोठ्या पदावरनं, पण माझे जे अनुभव आहेत ते मी आपल्यासमोर मांडलेले आहेत. यातून नवीन पिढी नवीन हे त्यातून बोध घेतील आणि आपण साखर टाकण्याचं काम करायचं आहे. एक ना एक दिवस समुद्र गोड होईल. नक्कीच नक्की. नमस्ते. थँक्यू.